प्रकार असा झाला की काल नगर परिषदेची फायनल मतदान यादी बाहेर पडली. ते सकाळी माझ्या हाती लागली. ते प्रभाग क्रमांक 20मधील मतदान यादीमध्ये तुळजापूर तालुक्यातील भातंबरी, मंगरूळ या गावची काही नावं समावेश केलेली आहे. चिवरीची काय आहे. मग मी सकाळी जाऊन त्या गावातली जाऊन मतदान यादी आणली. तिथल्या सरपंचाला बोललो होतो. त्या सरपंचाने मला मतदान यादी दिली. मी फेसबुकला पोस्ट सोडली होती की बाबा तुळजापूर तालुक्यातील काही सामान्य नागरिकांचा मतदारांचा प्रभाग क्रमांक 19मध्ये समावेश केला आहे. त्या पोस्टखाली एक जणानं कमेंट केली होती पाशा शेख म्हणून की हे नावं कामगार योजनेतल्या ह्यांनी लावलेले आहेत. ते ज्यांनी मारलं मला विलास लोंढे, बिभीषण लोंढे, शरद लोंढे, पुन्हा महादेव पाटोळे, गौस तांबोळी आणि आणखीन 5-6 जण आहेत. त्यांची नावं पण आहेत नाही तर यांनी डायरेक्ट घरी आले. माझं काही कारण नाही. डायरेक्ट घरी आले. घरी मी, आई, माझे वडील आणि माझे मामा बसलो होतो आणि माझी बायको 2 लेकरं आले. काय बोलले नाही काय नाही, डायरेक्ट मारायला चालू केली. आणि तसे तर 30-40 जण होते. पण ह्या 5-6 जणांनी पहिले 5-6 जण आले. विलास लोंढे, त्याचे 3 भाऊ, त्याचे 2 जावाई म्हणजे बहिणीचे नवरे विलास लोंढेच्या, आणि हे 3-4 जण कोण महादेव पाटोळे, गौस तांबोळी, शाहरुख शेख आणि दुसरा एक आहे. असे म्हणून सगळ्यांनी पहिले गेटच्या आत आले आणि मारायला चालू केली. न्याय भेटायला पाहिजे. म्हणजे माझा 2 बोटं फ्रॅक्चर आहे, गुडघा फ्रॅक्चर आहे, डोक्याला मार लागलेला आहे, पोटात मार लागलेला आहे आणि माझ्या आईला देखील त्यांनी मारलेला आहे. खाली ICUमध्ये माझी आई ॲडमिट आहे. तिचा BP लो झाला होता आणि तिच्या गळ्यातलं ह्यांनी ओढून काढले. माझ्या आईच्या म्हणजे ज्यावेळेस झापड दिली आईला त्यावेळेस तिच्या गळ्यातलं ओढून घेतलं यांनी आणि ते माझी आई बेशुद्ध पडली होती. त्यानंतर सुद्धा दोघांनी लाथा घातल्या आईला माझ्या. त्यामुळं जो कायदेशीर काय न्याय असेल ते आपल्याला भेटला पाहिजे. मुलगा जेवायला बसले की एकदमच आली 20-25 जण आली. तशी बसले जाग्यावरच धरलं त्याला. एक मुलाला बी मारलेले, मला बी मारले, सुनेला मारले, तिच्या हातातला मोबाईल ओढून घेतला, फोडून टाकला, गळ्यातलं घेतलं कोणी तोडून. काहीच नाही गेलं. न्याय पाहिजे आम्हाला. फक्त कशामुळे केलंय त्यांनी घरात येऊन एवढं. आणि माझ्या गळ्यातलं 2.5 तोळ्याचं होतं. घरी 30-40 जण आले. गणू कुठे गेला का जेवायला आले की 10-12 जणांची मध्ये घुसले. नुसतं गण्याला मारायला चालू केलं. मग गण्याच्या मध्ये गेली, तिला काठीनं मारलं, तिला बेशुद्ध पाडलं. गण्याची बायको, पोराची बायको प्रेग्नेंट नसताना तिला ढकलून देऊन लाग घातली बिभीषण लोंढे त्याच्या भावाने. काय आणि आज झालाय त्याच्यासाठी कुठं नाही. तुळजापूरची नावं आपल्या वार्डामध्ये माझ्या 19मध्ये 20मध्ये आहे. ती नावाची पोस्ट पडली होती. काय त्याच्या पायी कुठं घडलेला आहे. तू काय करायची तुला म्हणून येऊन मारलं आणि ती पोस्ट तर मनसेच्या कार्यक्रमाने टाकली होती. हातपाय तोडून आता तर 20-25 जण घेऊन आलो आहे. काय गळ्यातलं बायकोच्या तोडून घेतलं, बेशुद्ध पडलं होतं. सगळी पोरं कुठली होती काय कळलं नाही गेलं. फक्त 10-12 जण ओळखीचे आहेत. बाकीचे 25-30 जण ओळखीचे नव्हते. त्यांना अटक व्हावी. काय अटक झालीच पाहिजे. त्यांना नाही झाली तर माझ्या स्वतःच्या किडनी गेल्या. मी कलेक्टर ऑफिसवर म्हणून बसणार आहे.